एका मुलीची घटना सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे। एक मुलगी जेव्हा एका छोट्याशा गावातून पुण्यात शिकायला आली होती, जेव्हा 4 वर्षानंतर तिचं शिक्षण पूर्ण झालं, तेव्हा जे उघडकीस आलं ते पाहून संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली। सानिका ही नंदुरबार जिल्ह्यातील एका छोट्या शहरातून पुण्यात शिकायला आली होती। अभ्यासात अत्यंत हुशार असलेली सानिका जेव्हा पुण्याला आली तेव्हा सगळं सुरळीत होतं, पण जेव्हा तिचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा तिच्या आई वडिलांना जे समजलं ते अतिशय धक्कादायक होतं। महाराष्ट्राच्या इतिहासात अशी कधीच घडली नव्हती अशी घटना घडली आहे। आई वडिलांनी ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला, पण अखेर ही घटना आज उघड झाली। बऱ्याच वेळा कॉलेजला गेलेल्या मुलीची प्रेम प्रकरण होतात, बऱ्याच वेळा पुण्यात मुली लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात, पण या मुलीने जे केलं ते एकदम वेगळंच होतं, जे ऐकून संपूर्ण पालकांची झोप उडाली। मग सानिकानं नेमकं असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली? का आता सगळे आई वडील मुलींना कॉलेजला पाठवायला घाबरत आहे? ही घटना उघड झाल्यानंतर काय सरकारनं निर्णय घेतला? का ही घटना दाबण्याचा प्रयत्न झाला? ही उघडकीस आल्यावर देशाला हादरा का बसला? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एक घटना जिने संपूर्ण देशाला हादरा दिला। एक 19 वर्षाची मुलगी जिचं नाव सानिका नंदुरबार जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून पुण्यात शिक्षणासाठी आली होती। ती ज्यावेळेस पुण्यात आली होती त्यावेळेचं साल होतं 2021, महिना होता ऑक्टोबर, दिवाळी नुकतीच झाली होती। महाराष्ट्रातील लाखो मुलींप्रमाणे सानिका ही आपल्या स्वप्नांची पेटी घेऊन पुण्यात दाखल झाली होती। ही 4 ते 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेस तिच्या डोळ्यात अनेक स्वप्न होती। चांगली शिक्षण घेऊ, मोठी नोकरी लागेल, आई वडिलांना सुखात ठेवू आणि आपल्या कष्टकरी पालकांना अभिमानाने जगताना आपल्याला पाहायचं आहे अशी तिची इच्छा होती। तिचे वडील एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक होते। अक्षरशः रात्रंदिवस मेहनत करून तिला विश्वासाने शिक्षणाच्या माहेरघरी त्यांनी पाठवलं होतं। सानिकाला देखील याची जाणीव होती। ती हुशार आणि अभ्यासू होती। तिच्या परिसरात तिचा खूप गाजावाजा केला गेला होता। तिचे घरचे म्हणायचे, आमची सानिका आता पुण्याला शिकायला गेली आहे, ती मोठी अधिकारी होणार। हा विश्वास, हीच अपेक्षा तिचं सगळ्यात मोठं बळ होतं। सुरुवातीला ती जेव्हा पुण्यात आली तेव्हा पुण्यातल्या गाड्या, गजबजलेले रस्ते, मोठी चकचकीत दुकाने, कॉलेजचा परिसर हे सगळं पाहून तिला सुरुवातीला भीती वाटायची। पण जसे जसे 6-7 महिने झाले, म्हणजे सन 2022 जेव्हा सुरू झालं होतं, तसं तसं सानिका पुण्यामध्ये रुळली। खरं तर एका वर्षात तिच्यात फारसा बदल झाला नव्हता, पण आता तिचं जे प्रकरण शिक्षण पूर्ण झाल्यावर उघडकीस येणार होतं त्याची कल्पना खरं त्यावेळेस कोणालाच नव्हती। तिच्या घरच्यांना वाटत होतं सानिकाला कदाचित तिथे करमत नसेल, तिला ते वातावरण मानवणार नाही, पण सानिका पुढे जे करणार होती त्याने तिच्या आई वडिलांना कधीच कल्पना नव्हती। सानिकाचे आई वडील दररोज तिला फोन लावायचे। सानिकाची आई तिच्याशी तास 2 तास बोलायची। वडील बोलायचे, काय झालं, कॉलेजमध्ये कसा अभ्यास केला, सगळं विचारलं जायचं, पण त्यांना माहिती नव्हतं की या फोनच्या पलीकडे सानिकाच्या आयुष्यात काय सुरू आहे। ती अभ्यास करायची, आई वडिलांशी व्यवस्थित बोलायची, पण तिच्या आयुष्यात तिथे गेल्यावर 6 महिन्यानंतरच एक मोठा बदल झाला। हा बदल इतका गुपित होता की तिची कल्पना तिच्या आईला ना तिच्या वडिलांना आली नव्हती। खरं तर हे प्रकरण 4 वर्षानंतर उघडकीस येणार होतं, पण तिच्या वडिलांना थोडीशी कुणकुण येत होती। सानिका आता हळूहळू त्या वातावरणात मिसळू लागली होती। जेव्हा घरच्यांचा फोन यायचा तेव्हा ती नेहमी आनंदी असल्यासारखं दाखवायची, पण तिचं आयुष्य आता 2 स्तरावर चाललं होतं। म्हणजे ती एक दाखवत होती आणि वास्तवात दुसरंच काहीतरी जगत होती। एका बाजूला आई वडिलांचा विश्वास, तर दुसऱ्या बाजूला तिची नवीन लाईफस्टाईल ती आत्मसात करत होती। सानिकाच्या आयुष्यात खऱ्या चुकीला इथूनच सुरुवात झाली। ज्यावेळेस ती पहिल्या वर्षाला होती त्यावेळेस तिच्यासोबत एक प्रसंग घडला आणि त्या प्रसंगात तिने असा निर्णय घेतला की याच निर्णयामुळे 2026 मध्ये तिच्या आयुष्यात हे सगळं बिंग फुटणार होतं। जे आज उघड झालं त्याला कारण घडला पहिल्या वर्षात झालेला तो प्रसंग। एक अशी मोठी चूक तिच्याकडून तिथे झाली, ती म्हणजे तिची संगत। तिचा एक असा मित्रमैत्रिणींचा ग्रुप तयार झाला होता की त्यात ते ग्रुपमध्ये ती ओढली गेली। तिला कल्पना नव्हती की आपण कॉलेजला आलोय तर आपण अभ्यास करायला पाहिजे, पण अनवधानाने त्या ग्रुपमध्ये मिक्स झाली। त्या ग्रुपमध्ये तिच्या आयुष्यात असं वादळ येणार होतं की त्याची कल्पनाच तिला नव्हती। कसं बसं पहिलं वर्ष पूर्ण झालं, अखेर ती त्या ग्रुपमध्ये इतकी मिक्स झाली होती की असं काहीतरी करत होती की कोणालाच काही कल्पना नव्हती, पण अखेर सगळं 4 वर्षांनी उघड होणार होतं। खरं तर हा प्रकरणाचा पहिला अध्याय होता, अजून पुढचे 3 अध्याय उघडणं बाकी होतं। 1 वर्ष पूर्ण झालं तिच्या कॉलेजला, या घटनेचा दुसरा अध्याय खरा आता सुरू झाला होता।
दुसरा या घटनेचा अध्याय इतका भयंकर होता की ज्यामध्ये ती अभ्यासात मागे पडू लागली होती. अभ्यासात ती मध्ये पडू लागली याचं कारण काय होतं, तिच्या घरच्यांना रिझल्ट गेले होते, रिझल्ट पत्र पोस्टाद्वारे गेले होते. आई वडिलांना विचार, ती म्हणाली मला अभ्यास खूप जड जातोय. वडिलांनी ठरवलं की नाही बाळा, तू अभ्यास कर, जास्त लक्ष दे, तुझं नक्की चांगलं होईल. त्यांना काय माहिती होतं की ही मुलगी नेमकं काय करू शकते. अखेर कॉलेजमध्ये ती अभ्यासात मागे पडली, तिचं 1 वर्ष वाया गेलं, ती नापास झाली. आता हा जो धक्का आहे तिने तिच्या घरच्यांना सांगितला नाही, पण तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. तिला माहिती होतं ही जर गोष्ट घरी कळाली तर आई वडिलांचा आपल्यावरचा विश्वास उडेल. मग ज्या कुटुंबाने ज्या परिसरात आपलं नावलौकिक केलं होतं त्यांना या अपयश कसं सांगायचं, म्हणून तिने एक वेगळाच निर्णय घेतला, तो म्हणजे सत्य लपवण्याचा. आणि हेच तिच्या आयुष्यातलं दुसरं मोठं वळण ठरलं. तिने एक गोष्ट लपवली, पण तिला माहिती नव्हतं की ती तिच्या आयुष्याच्या घटनेचा, अशा एका घटनेचा पाया रचत होती की ज्यामुळे संपूर्ण देशाला पुढील 3 वर्षात हादरा बसणार होता. अखेर कॉलेजला तिला जाता येत नव्हतं. 1 वर्ष इयर डाऊन लागल्यामुळे तिला पुढच्या वर्षामध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी 1 वर्ष थांबायचं होतं. मग तिने काय करायचं, घरी तर जायचं नव्हतं. घरी सांगितलं की मी कॉलेजला शिकते, म्हणून तिने काय केलं, एका मॉलमध्ये सेल्स गर्लची नोकरी सुरू केली. तिला 14 ते 15 हजार रुपये पगार मिळाला. तिचं वाक्चातुर्य चांगलं होतं, त्यामुळे तिला लवकरात लवकर नोकरी मिळाली. आता अखेर ती नोकरी करत होती. कदाचित आता असं वाटेल की ती कुटुंबाला हातभार लावेल, पण नाही. तिने जो निर्णय 6 महिन्यापूर्वी घेतला त्याच निर्णयामुळे ही नोकरी तिने समाधानाने नाही तर बळजबरीने स्वीकारली होती. कारण तिच्या जीवनशैलीत असा बदल झाला होता की या बदलामुळे तिला नोकरी केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. अखेर ती नोकरी करत होती, पण आता तिला समजत नव्हती की आपण काय करतोय, आणि कोणालाही कल्पना नव्हती की ती नोकरी का करत होती. आता हळूहळू नोकरी करत असताना तिच्या लाईफस्टाईलमध्ये मोठा बदल झाला. आता एकतर तिच्यावर कोणाचा धाक नव्हता, घरी काही सांगितलेलं नव्हतं, काही कारणास्तव तिला ती नोकरी देखील सोडावी लागली. तिचं वर्तन अशा पद्धतीनं बिघडलं होतं की तिला नोकरीवरून काढून टाकलं. आतापर्यंत पहिलं वर्ष पूर्ण केलं, पण नापास झाल्यामुळे वर्ष वाया गेलं. नोकरी गेली, नोकरीतून काढलं, कोणालाच काही कल्पना नव्हती. मॉलमधली नोकरी गेली, तोपर्यंत सगळं सुरळीत होतं. आता दुसऱ्या वर्षाला तिला ऍडमिशन मिळालं होतं. दुसरं वर्ष सुरू झालं, घरच्यांना काही कल्पना नव्हती. दुसऱ्या वर्षाला सानिका गेली, पण तिथेही ती पुन्हा नापास झाली. असं होता होता साधारण 2 ते 3 वर्षाचा कालावधी गेला. 2021 ते 2025 सगळं काही घरच्यांना आलबेल वाटत होतं. घरच्यांना वाटलं मुलगी शिक्षण करून पास झाली असेल, पण जेव्हा तिचे वडील एके दिवशी पुण्यात आले तेव्हा जे उघड झालं ते अत्यंत धोकादायक होतं. जेव्हा तिचे वडील पेईंग गेस्ट मध्ये गेले तेव्हा समजलं सानिका पहिल्या वर्षानंतर तिथे कधीच राहिले नाही. तिचे वडील जेव्हा हॉस्टेलमध्ये गेले होते तेव्हा तिथे त्यांना ते पहिलं धक्कादायक सत्य समजलं की सानिका पहिल्या वर्षानंतर हॉस्टेलला कधीच राहिली नव्हती. मग सानिका नेमके कुठे गेली? नंदुरबारची सानिका ऑक्टोबर 21 मध्ये आली होती. 2022 पासून सगळा उलगडा होऊ लागल्या. तिची जुनी मैत्रीण तिच्या वडिलांना भेटली. तिने वडिलांना सांगायला सुरुवात केली. वडिलांनी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून त्या मैत्रीला विनंती केली, मला सगळं सांग. 2022 तिची संगत बिघडली. हुक्का, मागड्या, पार्ट्या, चुकीची व्यसनं, तिच्यावर तिचा पगडा पडला. असं करत करत 2023 आलं. तिचं वर्ष वाया गेलं. तिने मॉलची नोकरी केली, कारण दररोज पार्ट्या, चैनीसाठी पैसे लागायचे, आणि याच खर्चापायी तिने नोकरी केली, ती सोडली देखील. पुढे असं झालं की तिचं वय वाढलं. तिच्या आयुष्यात मुंबईचा एक मुलगा आला. त्या मुलासोबत तिचं अफेअर झालं. त्याच मुलाने तिच्या आयुष्यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट केली. त्याने तिचा वापर केला. तिचे काही खाजगी व्हिडिओ बनवले. तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्या ब्लॅकमेलिंगमुळे तो मुलगा स्वतःच्या मित्रांना घेऊन यायचा. त्या मित्रांबरोबर तिला चुकीचे संबंध ठेवायला भाग पाडायचा. ती मुलगी आता अशा प्रकारे अडकली होती की ज्यामुळे तिला त्या प्रियकराने दगा दिला. तिच्याकडे नोकरी नव्हती, पण लागलेल्या सवयीमुळे आणि ब्लॅकमेलिंगमुळे ती आज देह विक्रीच्या दलदलीत अडकली आहे. वयाच्या 21व्या वर्षीच ती मुलगी आज पुण्याच्या भागात देह विक्री करताना आढळून आली. ही घटना घडल्यानंतर तिच्या वडिलांना समजल्यानंतर वडील देखील हैराण झाले. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रातल्या पालकांसाठी एक इशारा आहे. म्हणून हे प्रकरण सुरुवातीला दाबलं होतं, पण नंतर त्या मुलीच्या आईने निर्णय घेतला आणि हे प्रकरण उघडकीस आणलं, ज्यामुळे आई वडिलांनी देखील आपल्या मुलींकडे लक्ष ठेवायला पाहिजे असा संदेश या आईने दिला. आपली मुलं आपल्या नजरेआड काय करतात त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. अशीच या घटनेमधून आपल्याला एक इशारा मिळतो. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.